स्नेहल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन संदर्भातील अपडेट आहे. निवडणुकी येणाऱ्या जे निवडणुका आहे, नगरपंचायत, महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद या संदर्भात निवडणुकीमध्ये आपली जी भरती आहे किंवा रजिस्ट्रेशन आहे याचा काही इफेक्ट होईल का, परिणाम होईल का, आणि जे सध्याच्या काळात जागा जास्त येण्याकरिता आपण जे काही आंदोलनाची भूमिका पुन्हा एकदा घेण्यात येत आहे, त्या सर्व विशेष म्हणजे विविध बाजूंना घेऊन आपण हा व्हिडिओ बनवतो आहे. तत्पूर्वी माझ्या या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला शिक्षक भरतीच्या संदर्भातील जे काही विश्वसनीय माहिती आहे ते अपडेट आपल्या या चॅनलला कायमस्वरूपी मिळत राहील. त्या व्यतिरिक्त सुद्धा आपण इतर जी माहिती आहे ती सुद्धा माहिती आपण शैक्षणिक माहिती जी आहे ती आपल्या या चॅनलला देत असतो. महत्वाचा विषय आहे पवित्र पोर्टल. 2,11,000 विद्यार्थ्यांनी टेट दिलेली होती 2025 ची, आणि ही तिसरी टेट आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. पवित्र पोर्टलचा म्हणजे टेटचा निकाल लागून 2 ते 3 महिने कंप्लीट होत आहेत, तरी सुद्धा अजूनपर्यंतही पवित्र पोर्टल सुरू झालेला नाही. आणि त्याची मुख्य कारण आपल्या सर्वांना माहिती आहे. वारंवार युट्यूबच्या माध्यमातून, वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांना अपडेट कायमस्वरूपी मिळत असते. जे व्यक्ती कायमस्वरूपी त्या ठिकाणी मंत्रालय असेल, आयुक्तालय असेल याला व्हिजिट देत असतील, तसे आपले तुषार देशमुख सर, संदीप कांबळे सर, माने मॅडम यांच्या माध्यमातून कायमस्वरूपी शिक्षक भरतीचं अपडेट लाईव्ह आणि युट्यूबच्या माध्यमातून सत्र आणि बाकी सर्व गोष्टी चालत असतात. तशाच पद्धतीनं मी सुद्धा आपल्याला माहिती, जे आपले फॉलोअर्स आहेत त्यांना देण्याचं काम करतो. जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांना सुद्धा अशीच माहिती आणि या व्यतिरिक्त सुद्धा माहिती आपण कायमस्वरूपी देत असतो. विषय आहे पवित्र पोर्टल भरतीचा. ज्या वेळेला तुषार देशमुख सरांनी आंदोलन केलं आझाद मैदानावरती, आणि आझाद मैदानावरती आंदोलन केल्यानंतर जे अपडेट आपल्याला मिळालं की शिक्षण मंत्र्यांच्या माध्यमातून किंवा सुप्रिया सुळेच्या माध्यमातून या सर्व गोष्टी बोलणं झालं, आणि त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलं की आम्ही या आठवड्यात याचा श्री गणेशा करू, आम्ही याची सुरुवात करू. मग ही सुरुवात खरंच होणार आहे का, आणि सुरुवात जर झाली तर मग निवडणुकीचं काय, तर हे लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो. की रजिस्ट्रेशन जर आपल्याला आता सुरू झालेलं आहे तर 3 महिने रजिस्ट्रेशन चालेल, 1 महिना रजिस्ट्रेशन चालेल. भरतीची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया सुद्धा स्टार्ट होऊन जाईल. पण ज्या जागा आहेत त्या जागेबद्दलचं काय, तर जागा सुद्धा तेवढ्याच येणं गरजेचं आहे. कारण जागा जेवढ्या जास्त येतील तेवढा आपला सर्व विद्यार्थ्यांचा फायदा होईल. कारण टेटच्या माध्यमातून जे विद्यार्थी 2,11,000 विद्यार्थी आहेत त्यामध्ये 100च्या वर, 125च्या वर किती विद्यार्थी आहेत, 135च्या वर किती विद्यार्थी आहेत हे आपल्या सर्वांना माहिती आहे. जागा जेवढ्या जास्त येईल तेवढा कट ऑफ कमी येईल हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. मग आपण त्यासाठी जागेसाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्यासाठी संदीप कांबळे सरांची हीच भूमिका आहे, आंदोलनाची भूमिका आहे की जास्तीत जास्त जागा येण्यासाठी आपल्याला आपली मागणी हीच असेल की 100% पदभरती करा. आतापर्यंत जेवढी काही रिक्त पद आहेत त्यावरती भरती करा, आणि यात संच मान्यतेचा जो मुद्दा आहे त्यानुसार युडायस प्लस मधील जे आधार लिंकेज विद्यार्थी आहेत किंवा आपल्याला माहिती आहे रिक्त पद, मंजूर पद, कार्यरत पद या सर्वांच्या बाजू विचार करता आता सध्या किती रिक्त पद आहेत आणि त्याच्या मागची कारण काय, 2024-25च्या संच मान्यतेचा विचार सुद्धा या ठिकाणी केला जाणार आहे. आणि त्याच अजूनपर्यंत त्याचं फायनल काय आहे जागा हे अजूनपर्यंत आपल्याला समजलेलं नाहीये. ते महत्वाचं आहे. येणं रजिस्ट्रेशन सुरू होईल. रजिस्ट्रेशन सुरू झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे 2019ची भरती म्हणजे 17ची भरती 19ला कंप्लीट झाली किंवा 19ला सुरू झाली, म्हणजे 2 वर्ष लागले. पहिलं वर्ष होतं हे सुद्धा समजून घ्यायचं आहे. नंतर आता 22ची सुद्धा भरती आणि सेकंड फेज कुठपर्यंत आला हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. 23-24 पर्यंत चाललं, म्हणजे 2 वर्ष ही भरती चालत आहे हे सुद्धा समजून घ्यायचं आहे. म्हणून भरती जरी सुरू करण्यासाठी आपण घाई करत जरी असलो तरी पण बाकीचा सुद्धा विचार करावा लागेल. कारण भरती आणि रजिस्ट्रेशन लवकर सुरू करतील याच्या मागचं कारण निवडणुका. कारण स्थानिक निवडणुकामध्ये आपण आपल्यासाठी किंवा आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी लोकांना दाखवण्यासाठी शासनाच्या माध्यमातून हे सुद्धा होईल की आम्ही शिक्षक भरती सुद्धा सुरू केलेली आहे आणि लवकर पदभरती करून घेणार आहोत. त्यामुळे जो आपला युवा वर्ग आहे तो सुद्धा त्यासाठी बळी पडेल आणि आपल्याला मतदान होईल. हे एक दुसरी बाजू असू शकते. त्यामुळे जे नेते आहेत, जे आपले काम करणारे व्यक्ती आहेत, जे शिक्षक भरतीसाठी काम करत आहेत, या सर्वांना सांगू इच्छितो की, आणि जे विद्यार्थी टेटधारक आहेत, अभिवेताधारक आहेत, त्यांना सुद्धा सांगतोय की जास्तीत जास्त जागा येण्यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे. सर्वांनी एकामेकाला साथ देणं गरजेचं आहे. दुसरीकडे युवा कार्य प्रशिक्षणार्थी सुद्धा त्याच बाजूने हे करत आहे की आम्हाला सुद्धा कायम करावं. त्यांची ही जी मागणी आहे ही कशी आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तुम्ही त्याचा राग करत आहात हे सुद्धा माहिती आहे. माझी सुद्धा त्यांच्याच बाजूने भूमिका आहे, याच्यातला भाग नाही. ज्या गोष्टी त्यांच्या बाबतच्या असतात त्या गोष्टी मी माझ्या या चॅनलला सांगत असतो. जसं सकाळी जो मी व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ युवा कार्य प्रशिक्षणार्थीचा जो व्हिडिओ आहे जो
महाकुंभमेळ्याच्या जागी जो कुंभमेळावा ते भरवणार आहेत आणि गोदावरीच्या काठी नाशिकला तो आंदोलन बेमुदत आंदोलन आहे कायमस्वरूपी करण्याच्या संदर्भातलं जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बोललेले आहेत तेच शब्द त्यांनी पाळावा असं त्यांचं मत आहे. ते तर शक्यच नाही हे आपल्या सर्वांना माहिती आहे, परंतु त्यांची मागणी जी आहे ती मागणी आहे, बरोबर. तर असे जे प्रॉब्लेम्स आहेत हे सुद्धा प्रॉब्लेम्स आहेत. कंत्राटी शिक्षक भरतीचा आहे, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आदिवासी विभागाच्या भरती आपल्या अंडर यायला पाहिजे. शिक्षकांच्या, समाज कल्याणच्या, आश्रमशाळेच्या ज्या भरती आहेत त्या आपल्या पवित्र पोर्टलच्या अंडर यायला पाहिजे, जेणेकरून जास्तीत जास्त जागा आपल्या विद्यार्थ्यांना, टेट धारक विद्यार्थ्यांना मिळायला पाहिजे. आणि पवित्र पोर्टलवर कोणीही शंका घेऊ शकत नाही हे सुद्धा खुद्द हायकोर्टाने त्या दिवशी व्यक्त केलेलं आहे. कारण एक संस्था आहे रत्नागिरी कुठली तरी संस्था आहे, मी तो 2 दिवसापूर्वी व्हिडिओ बनवलेला, त्या संस्थेला सुद्धा झापण्यात आलेला आहे की पवित्र पोर्टल बंद असल्यामुळे आम्ही काय केलं की आम्ही स्वतः भरती केलेली आहे, त्यामुळे ज्याच्या असे जे काही भरती करत असेल त्याच्यावरती सुद्धा कारवाई केली जाणार आहे. म्हणून पवित्र पोर्टल, टेट, टीईटी, सीटीईटी जे धारक विद्यार्थी आहेत, पास विद्यार्थी आहेत, त्यांचा सुद्धा सुवर्ण काळ येणार आहे हे सुद्धा समजून घ्यायचं आहे. या शिक्षक भरतीच्या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो EMRS आहे, एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल आहे, याच्या सुद्धा शिक्षक भरतीच्या जागा निघलेल्या आहेत. त्यासाठी सुद्धा तुम्ही अभ्यास म्हणजे जो केलेला अभ्यास आहे त्याच अभ्यासामध्ये तुम्ही पास होऊ शकता, इंटरव्ह्यू देऊ शकता. या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत, दोन्हीचा विचार करा आणि नक्कीच शिक्षण विभागामध्ये तुम्हाला संधी आहे, तर यासाठी येण्याचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त जागा कशी येतील यासाठी संदीप कांबळे सर किंवा तुषार देशमुख सर किंवा माने मॅडम यांना सुद्धा मदत करा. ज्या ज्या वेळेला आंदोलन पुकारला जाणार आहे त्या वेळेला सोबत या, सपोर्ट करा. कारण समस्या ज्याची लढा त्याचा, या उद्देशाने आपल्याला काम करावं लागेल, तरच आपल्याला न्याय मिळेल, अन्यथा न्याय मिळणार नाही. म्हणून हा जो व्हिडिओ बनवलेला होता हेच पवित्र पोर्टलच्या अपडेटने व्हिडिओ बनवलेला होता आणि जे आचारसंहिता आहे याचा काही त्याच्यावर इफेक्ट पडणार नाही. पवित्र पोर्टल जर सुरू होईल तर आपलं पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन सुरू राहणार आहे. जी भरती आहे ते 2 महिन्याने घेतली तरी चालेल, काही हरकत नाही, पण रजिस्ट्रेशन सुरू होणं हे विद्यार्थ्याची म्हणणं आहे, तर ते सुरू झालं पाहिजे हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.